रिपब्लिकन सेना प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अविनाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान हक्क परिषद कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। कालिदास कला मंदिर शालीमार नाशिक येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी व महाराष्ट्रातून कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रसंगी प्रथमतः मोठ्या ताखेत त्यांचं स्वागत करण्यात आलं। त्याबरोबर कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला। या प्रसंगी मुख्य आयोजन डॉक्टर अविनाश शिंदे यांनी प्रास्तावना करून या ठिकाणी या महासभेस संबोधित केलं। त्याचबरोबर या ठिकाणी मान्यवरांचा मोठा पुष्पगुच्छ आणि हार देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा या ठिकाणी प्रवेशही करण्यात आला। मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित हा जल्लोष सोहळा करण्यात आला। त्याचबरोबर संविधान प्रतिज्ञापत्र वाचून सन्मान करण्यात आला। या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि रिपब्लिकन सेनेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी आनंदराज आंबेडकर अध्यक्षस्थानी व्यासपीठावर महानगर प्रमुख सुनील साळवे, महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष सोनी उजागिरे, डॉक्टर चंचलताई साबळे, आरिफ मंसुरी, ज्येष्ठ नेते महासचिव विनोद काळे, प्रकाश खंडागळे, सुशील सूर्यवंशी, जगन्नाथ बाबा, किरण डोंगरे, बाळासाहेब गायकवाड, आशिष गाडे, सचिन साळुंके, आकाश कांबळे, संजय देसले, सचिन निकुंभ, विशाल मोरे, शिवसेनेचे माजी नगरसेवक भगवान आरोटे, मिलिंद रोकडे, योगिनी पगारे। या प्रसंगी सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना प्रमुख यांच्याशी 3 महिन्यांपूर्वी युतीचा निर्णय घेतला असून या प्रसंगी या सर्व कार्यकर्त्यांसमोर निर्णय भूमिका व्यक्त केली। मोठ्या जनसंख्येनं जनसमुदाय उपस्थित होता। यावेळी नाशिक शहर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, निगडी, अहिल्यानगर, इगतपुरी आदी शहरांतील युवकांनी व युवतींनी रिपब्लिकन जाहीर प्रवेश केला। अश्विनी गोस्वामी यांनी सूत्रसंचालन केलं तर सुनील साळवे यांनी आभार मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुकाराम ओझाड, सूरज गांगुर्डे, विशाल हिवराणे, अतुल जाधव, किरण डंबारे आदी मान्यवरांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमानंतर या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉक्टर अविनाश आहेर यांच्या मुलाचा आणि मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला। या ठिकाणी केक कापून आनंदराज आंबेडकर यांच्या वतीने शुभेच्छाही देण्यात आल्या। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। कार्याध्यक्ष मुंबई प्रदेश रिपब्लिकन सेना। अभी हमारे कुछ साथियों ने कहा अम्बेडकरी समाज नहीं, रिपब्लिकन सेना से हर वर्ग हर समाज के लोग जुड़े, मुस्लिम, सिख, ईसाई। अभी हमारे साथ हमारे पारसी भाई है, पंजाबी भाई हमने कल जोड़ा है माइनॉरिटी में, और मुस्लिम समाज भी आज जो है तो रिपब्लिकन सेना और आनंदराज जी अम्बेडकर के नेतृत्व में जुड़ रहे। और मुस्लिम समाज को भी ये मालूम है और ये भरोसा है कि अगर कोई न्याय और हक दे सकता है तो ग्रैंड ऑप्शन डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, सर सेनानी आनंदराज आंबेडकर साहब ही दे सकते हैं। आनंदराज साहब ने कहा है कि तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला सत्ता देतो। तो ये सिर्फ अम्बेडकर समाज ही नहीं, हर वर्ग हर समाज, मुस्लिम समाज भी बहुत बढ़ चढ़कर आनंदराज साहब के नेतृत्व में काम करना चाहता है। जय भीम, जय भीम, अस्सलाम वालेकुम। रिपब्लिकन सेना यांच्या माध्यमातून मी आलेली आहे आणि आजचा कार्यक्रम हा ठेवला गेलेला आहे संविधान हक्कासाठी आणि आम्ही भरपूर उपस्थित महिला आलेल्या आहेत। अलग अलग गिऱ्यामधून आनंदराव आंबेडकर आलेले आहेत तिथं, त्यांच्यासाठी आम्ही महिला सगळ्या उपस्थित जमलेलो आहेत। आत्ताच काही दिवसापूर्वी रिपब्लिकन सेनेने माननीय आनंदराज आंबेडकर साहेब आणि ह्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची युती झाल्यानंतर आपण हा सगळा येण्याचा कार्यक्रम आपण पाहत आहोत। आपल्याला खऱ्या अर्थाने माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी युती करत असताना सांगितलेलं आहे की ही जी युती आहे ही कार्यकर्त्यांच्या हक्काची आहे, कार्यकर्त्यांना न्याय मिळवण्याची आहे, कार्यकर्त्यांना कुठेतरी सत्तेत जाण्यासाठी ही युती माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी एकनाथजी शिंदे साहेबांसोबत केलेली आहे। आणि म्हणूनच आज त्याचेच पडसाद या नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहे।
माननीय शिंदे साहेब हे आमच्या आता जिल्ह्याचे अध्यक्ष आहे, यांच्या नेतृत्वात या सभागृहामध्ये एक मोठ्या प्रमाणात विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते, विविध तळागाळातील असलेले कार्यकर्ते आज रिपब्लिकन सेनेमध्ये मोठ्या प्रमाणात सामील होत आहेत। हाच एक मॅसेज संपूर्ण समाजामध्ये माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या विचाराने रुजवत आहे। एवढ्या मोठ्या प्रवेशामध्ये बऱ्याच लोकांनी या ठिकाणी महाराष्ट्रातून प्रवेश करत आहेत, तर काय सांगाल? असं आहे की आजचाच प्रवेश नाही, तर माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी मागच्या अनेक 6 महिन्यापासून संपूर्ण राज्यभर दौरे केले आणि दररोज प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात याच पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय की पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये कुठला तरी आंबेडकरी नेता हा सामान्य जनतेसाठी, कार्यकर्त्यांना खुर्चीवर बसवण्यासाठी, आणि खुर्चीवर का बसायचं तर सामान्य जनतेच्या लोकांचे प्रश्न, आंबेडकरी समाजाचे प्रश्न अनेक वर्षापासून तिच्यात भोगडं पडलेलं आहे आणि फक्त आनंदराज साहेब आपल्या कार्यकर्त्याला खुर्चीवर बसून आपल्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यभर हेच वातावरण आहे। आणि आज आपण नाशिकमध्ये बघताय, पण अमरावती, नागपूर, पुणे आम्ही दररोज वेगवेगळ्या दौऱ्यावर आहोत, रोज हाच प्रतिसाद आहे आणि हा प्रतिसाद दिवसागणिक रोज वाढतो। रिपब्लिकन सेनेचा योगिनी पगारे मुंबईहून आलो। रिपब्लिकन सेना महिला आघाडीचा मुंबई संघटन म्हणून काम करते। आज जे आपण इथे बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये हा पक्षप्रवेश आणि युतीचा रिपब्लिकन सेनेच्या बाबत जी काही युती झालेली आहे, तर त्या युतीचे पडसाद बघता आपण म्हणतोय की आंबेडकरी चळवळीमध्ये, आंबेडकरी राजकारणामध्ये एकंदरीतच गेल्या अनेक वर्षापासून एक निराशा आलेली होती। सत्ता येते, सत्तेचे समीकरण बांधली जातात, परंतु ते सत्तेचे समीकरण बांधत असताना अनेकदा युती आघाड्या होतात, परंतु सत्तेच्या पर्यंत पोहोचण्यासाठी ही व्यवस्था आपल्याला कायम एक दुय्यक स्थान, आपल्याला दुय्यक वागणूक देत होती। ह्याचं एक आपण उदाहरण बघितलेलं आहे। परंतु आजच्या या घडीला माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी जी शिवसेनेसोबत, एकनाथ शिंदेच्या गटाची शिवसेनेसोबतची युती केलेली आहे, ती युती फक्त शिवसेनेसोबत नसून, एकनाथ शिंदेसोबत नसून, ही इथल्या सत्तेसोबत केलेली युती आहे। कारण वर्षानुवर्ष सत्तेपासून वंचित राहिलेला जो आंबेडकरी समाज आहे त्याच्या हक्क अधिकारासाठी केलेली ही युती आहे। त्याच्यामुळे ही युती एका पक्षाशी नसून ही एका सत्तेशी निगडीत असलेली युती आहे, एका व्यवस्थेशी असलेली आपली युती आहे। आणि मला वाटतं हा मोठा मेसेज समाजामध्ये गेलेला आहे, हा राजकारणामध्ये मोठा मेसेज गेलेला आहे। आणि त्याच अनुषंगाने जो उदासीन आणि हवालदिल झालेला आंबेडकरी समाज होता, त्याला आशेचा किरण आनंदराज साहेबांच्या स्वरूपात दिसलेला आहे। आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आज जिकडे आपण बघतोय की पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, अखंड महाराष्ट्रामध्ये आज पक्षप्रवेशाचा जोरदार कार्यक्रम होत आहेत। आणि इथला जो युवक आहे, ज्याला आपण म्हणतो की हे राजकारण आहे, भविष्य आहे, देश युवकाच्या हाती, हा हवालदिल झालेल्या युवकाला आज स्वतःचं स्थान दिसलेलं आहे। आणि सुशील सूर्यवंशी, रिपब्लिकन सेनेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे, मी जालन्याहून आलो। महाराष्ट्रामध्ये जे काही आंबेडकरी चळवळीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, आदरणीय रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या झंझावातामध्ये अनेक पक्षातील छोटे मोठे घटक पक्ष या पक्षामध्ये विलीन होत आहेत आणि आंबेडकरी ताकद जी आहे ती फक्त आनंदराज आंबेडकर साहेब महाराष्ट्रामध्ये दाखवत आहेत। कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी, कार्यकर्त्यांचे हात मजबूत करण्यासाठी, कार्यकर्त्यांना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी महाराष्ट्रभर आनंदराज आंबेडकर फिरत आहेत आणि कार्यकर्त्यांना मजबूत करण्यासाठी ही युती करून या सत्तेत कसा कार्यकर्ता जाईल, त्याचे हात कसे मजबूत होतील यासाठी ही युती आहे। आणि हे काही प्रवेशदूत सोहळे जे होत आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहेत। ही एक मोठी ताकद आनंदराज आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून उभी करत आहे। जय भीम। क्रांतिकारी जय भीम। मी किरण घोंगडे, रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्र विभागाचा प्रदेशाध्यक्ष आहे। जिल्हा हिंगोलीहून या ठिकाणी आलेला आहे। आपण जर या महाराष्ट्राचं राजकारण सध्या पाहिलेलं आहे, तर सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण हे फक्त आनंदराज आंबेडकर साहेबांच्या अवतीभोवती फिरताना आपण या ठिकाणी पाहत आहोत। जेव्हापासून रिपब्लिकन सेनेची आणि शिवसेनेची युती या महाराष्ट्राला पाहिलेली आहे, तेव्हापासून महाराष्ट्रातला संपूर्ण आंबेडकरी समाज, किंबहुना बहुजन समाज, सर्व आंबेडकरी कार्यकर्ते हे रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रवेश करत आहेत। आणि त्याचाच एक भाग म्हणून नाशिक शहरातील व नाशिक जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते आज रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश करत आहेत। आणि येणारा बोला। जय भीम। माझं नाव सचिन साळुंखे, मी माननीय महाराष्ट्र अध्यक्ष। मी माझा ब्लू टायगर ग्रुप होता। मी ब्लू टायगर ग्रुप हा साहेबांना भेटून मला चांगलं वाटलं, त्यामुळे मी ब्लू टायगर ग्रुप हा माझा क्लोज केला। आता फक्त एकच माझं लक्ष आहे, रिपब्लिकन सेना। आणि आज माझी एवढी तब्येत खराब आहे, तरी पण आम्ही कार्यक्रम का सोडणार नाही। पक्षासाठी आपण सर्व लावू, सर्व
रिपब्लिकन सेना मुंबई कार्याध्यक्ष अनवर सैयद मैं, मेरे साथ जो है तो मेरे महाराष्ट्र के अध्यक्ष सचिन सालुंके साहब और जो है तो नासिक जिला सचिव आरिफ मंसूरी साहब और जो है तो रिपब्लिकन सेना जो है तो नासिक महानगर प्रमुख सुनील अशोक साहब। आज जो प्रोग्राम रखा गया था जिसमें सरसेनानी आनंद राज साहब खुद उपस्थित हुए और ये जो प्रोग्राम अविनाश निरंजन सिंधे साहब ने रखा था और आपने अभी ये सवाल किया कि क्या आप क्या करना चाहते हैं। देखिए मैं माइनॉरिटी से हूँ और मेरे को जो जिम्मेदारी साहब ने दी है वो माइनॉरिटी की है और मैं मुंबई और महाराष्ट्र में मेरे साथ मेरे महाराष्ट्र अध्यक्ष सचिन सालुंके साहब को जो आनंद राज साहब ने माइनॉरिटी की जिम्मेदारी दी गई है। हमारा यही कहना है कि माइनॉरिटी को अगर कहीं पे भी किधर भी कोई भी परेशानी होती है या कोई भी चीज़ की तकलीफ होती है या कोई जगह पे या कहीं पे सताया जाता है तो हम जो है तो उन लोगों को मुंह तोड़ जवाब देंगे, क्योंकि हम रिपब्लिकन सेना के माइनॉरिटी से हम बिलोंग कर रहे हैं, यानी माइनॉरिटी को संभाल रहे हैं। और हमारे साथ जो है तो नासिक जिले में जो है तो सुनील अशोक साहब भी है, आरिफ मंसूरी साहब है और जय भीम समाज ही नहीं रिपब्लिकन सेना में जो है तो मुस्लिम हर वर्ग के लोग जुड़ रहे हैं, क्योंकि साहब हर वर्ग के लिए काम कर रहे हैं और हर वर्ग कहीं ना कहीं साहब से ये आशा रखता है कि आने वाले वक्त में आनंद राज साहब के नेतृत्व में जो है तो हम जो तो सरकार में शामिल हुए, क्योंकि साहब का एक स्लोगन है तुम्ही मला साथ दिया मी तुम्हाला सत्ता देतो। तो सिर्फ अम्बेडकरवादियों के लिए नहीं है, रिपब्लिकन सेना में आनंद राज साहब से हर समाज हर वर्ग के लोग जो है तो जुड़ रहे हैं और कहीं ना कहीं रिपब्लिकन सेना शिवसेना एकनाथ शिंदे गठ की युति जो है तो महाराष्ट्र के अंदर जो है तो कामयाबी से आगे बढ़ रही है और मैं उम्मीद रखता हूं कि आने वाले वक्त में महाराष्ट्र के हर जो है तो नगर पालिका चुनाव में या पार्षद के चुनाव में रिपब्लिकन सेना अपनी अच्छी जो है तो जीत की स्थिति दर्ज करेगी। जय भीम, अस्सलाम वालेकुम। जय भीम, जय संविधान। मैं शाहरुख सलीम शेख, घाटकोपर तालुका प्रेसिडेंट माइनॉरिटी रिपब्लिकन सेना से। आज मुझे आनंद राज साहब ने इतनी बड़ी एक जिम्मेदारी दी है तो मैं उस जिम्मेदारी पे खरा उतरना चाहता हूँ और आज मैं साहब के साथ में दौरे पर आया हूँ। ये मेरे लिए बहुत बड़ी खुशनसीबी की बात है कि आज मैं इन सब बड़े बड़े बुजुर्ग के साथ में बैठा हूँ। मेरी तो कोई औकात नहीं है, लेकिन मैं अपने आप को इतना खुशनसीब मानता हूँ कि मेरा जन्म उस महामानव परम पूज्य ईश्वर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती के दिन। तो हमारा एक ही उद्देश्य है कि जहाँ कहीं भी माइनॉरिटी के खिलाफ किसी भी समाज का, हमारे लिए सब समाज एक है, हम कोई समाज को अगर हम दूसरे की समाज की इज्जत करेंगे तो लोग हमारे समाज की इज्जत करेंगे। तो मैं लोगों को यही कहना चाहता हूँ कि आनंद राज साहब बाबा साहब के वंश है और मुझे तहे दिल से खुशी है कि आज मैं उनके साथ में साहब के साथ में आया हूँ, साहब के साथ में काम कर रहा हूँ। मुझे मौका मिला है और इस मौके को मैं जितना हो सके अपने घाटकोपर तालुका अध्यक्ष अभी नासिक आए हैं, इंशाअल्लाह ये पूरे महाराष्ट्र इंडिया में फैलेगा। और ये रिपब्लिकन सेना का जो साहब ने जो ये बताया है कि आप मुझे साथ दो, मैं आपको सत्ता दूंगा। तो ये जो चीज़ है ना मुझे बहुत अच्छी लगी और साहब के जो मैंने काफ़ी चर्चे देखे, एक रियल इंसान मैंने देखा हो तो वो आनंद राज साहब है। ओके, नमस्कार सर्वप्रथम जय भीम, अस्सलाम वालेकुम। मी आरिफ मंसूरी रिपब्लिक सेनेमध्ये मला साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे आणि मी आज जिल्हा सचिवपदी नियुक्त केलेलं आहे। साहेबांनी आज नाशिकमध्ये संविधान हक्क परिषद बाबत कार्यक्रम ठेवला होता आणि तो चांगल्या प्रकारे आज सक्सेस झालेला आहे। साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं आहे का जोपर्यंत तुमची तरुण पिढी पुढे येत नाही तोपर्यंत तुम्हाला सत्तेत सहभागी होता येणार नाही। साहेबांनी सांगितलं तुम्ही पुढे या, सत्ता तुमच्या हातात देतो
आपला विकास आपणच करू. त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळं मायनॉरिटीचे पदाधिकारी आहेत, साळुंके साहेब आहेत, सय्यद साहेब आहेत, फैयाज आहेत, आम्ही सगळे आज कार्यक्रमाला होतो साहेबांच्या. आणि साहेबांनी आम्हाला जे काम सांगितलं आहे, पुढे नगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, अशा सगळ्या याच्यातून मी निवडणुकीला सामोरे जाऊन लोकांना आवाहन करणार आहोत का सरसेनापती आनंदराज आंबेडकर साहेब यांना तुम्ही मतदानाच्या दृष्टिकोनातून मदत करा आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सत्ता तुमच्या हातात घ्या आणि आपला विकास आपणच करू. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत.